बरं, हल्ला कोणी केला? पाकिस्तान. मग ऑपरेशन सिंदूर. आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय, त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शहांची चिरंजी पुढे. हे यांचं देशप्रेम. राज, तू जे सांगितलं अकोटमध्ये MIM बरोबर युती, अंबरनाथमध्ये, म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस, अंबरनाथमध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं, मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद. हे ढोंग आहे. आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो. मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो, मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं, कोण विचारतं हे? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं, या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत, नाही मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे पण कामं मोठी आहेत. ही प्रत्येकाकडे वाटलेली आहे, प्रत्येकाकडे वाटले. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या